बघा, मेंदू आणि डोक्याचं आरोग्य त्याच्या संबंधित काय म्हणलेलं आहे. आता याच्यामध्ये 2 प्रकारे आपल्याला त्याच्यात पाहता येतात. जसं की मेंदूचं फिजिकल आरोग्य, म्हणजे शारीरिक आरोग्य मेंदूचं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेंदूचं मानसिक आरोग्य. आता समजा एकाग्रता ही काय आहे, मेंदूचं मानसिक काम आहे. एकाग्रता, चिंतन, मनन, विचार येणं, जाणं, ह्या गोष्टी काय आहेत, मेंदूच्या मानसिक क्रियाकलापामध्ये आहेत. आणि मेंदूचं इतर आरोग्य म्हणजे काय? न्यूरॉन्स कमी होणं, मेंदूमध्ये सूज येणं, मेंदू लहान होणं, मोठा होणं, इजा होणं, ह्या ज्या आहेत, ह्या मेंदूच्या फिजिकल आहेत, फिजिकल गोष्टी आहेत. दोन्ही प्रकारच्या गोष्टीवरती तणावामुळे परिणाम होत असतो. पहिला जो आहे बघा, काय म्हणले, एकाग्रतेचा अभाव होतो. म्हणजे लक्ष एकाग्र करण्यास अवघड जातं, किंवा एखादा काम जरी आपण करत असू आणि तणावामध्ये असू, तर त्या व्यक्तीचं लक्ष आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये राहत नाही, तर दुसऱ्याच गोष्टीमध्ये गुंतलेलं असतं. म्हणजे कोणतीही कामं करा, आपली दैनंदिन जीवनातली कोणतीही कामं करा, साधा स्वयंपाक करा किंवा साधं गाडी चालवा. बघा, आपण बरेच वेळेस पिक्चर्समध्ये वगैरे टीव्हीमध्ये बघतो, की काहीतरी घडलेलं असतं आणि त्याच्या डोक्यामध्ये ते चालू असतं, तणावाचं चित्र, आणि त्याच्यामध्येच ती व्यक्ती गुंतलेली आहे आणि आपण गाडी चालवतोय, हे भान सुद्धा त्याच्या लक्षामध्ये राहिलेलं नाही. आणि होतं काय, भान न राहिल्यामुळं आपलं लक्ष दुसरीकडे असल्यामुळं गाड्यांची एकमेकांची टक्कर होते. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. म्हणजेच एकाग्रतेचा अभाव, जी गोष्ट आपण करतोय त्याच्यामध्ये लक्ष केंद्रित करता न येणं, त्यासोबत चिंता, म्हणजे एकाच गोष्टीमध्ये गढून जाणं. एकाच गोष्टीमध्ये वारंवार तीच गोष्ट. आपण इतर गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय, तरी पण त्या गोष्टी होत नाहीत, आणि ज्या गोष्टीवरती लक्ष जायला नको आहे, म्हणजे एखादी दुःखद घटना आहे, त्याच्यावरती लक्ष जायला नको आहे, परंतु वारंवार तिच्यावरतीच लक्ष जातं. तीच गोष्ट मनामध्ये घोळते. तरी समजा एखादा व्यक्ती त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, तरी सुद्धा दुसरीकडे लक्ष कमी जातं आणि परत त्याच गोष्टीवरती लक्ष येतं आणि त्याच्याविषयीची चिंता मनामध्ये घोळत राहते. त्यालाच अँक्झायटी असं सुद्धा म्हणतात. आणि दुसरी तिसरी गोष्ट आहे उदासीनता. म्हणजेच ह्या गोष्टी सगळ्या चालू असल्यामुळे तो इतर कामासाठी उदासीन असतो. म्हणजे उत्साह त्याच्यामध्ये नसतो. उदासीन असल्यामुळं कोणतीही कामं वगैरे त्याला करू वाटत नाही. नैराश्य, निरुत्साह किंवा डिस्करेज असं आपण त्याला म्हणतो. राग, लगेचच रागावून जाणं, अशा व्यक्ती पटकन रागावतात. त्यासोबत चिडचिडेपणा, स्मृतीमध्ये घट, मेंदूच्या, आता बघा, आता हे सगळं झालं मेंटल याच्यामध्ये. आणि आता पुढच्या ज्या गोष्टी आहेत, त्या फिजिकलमध्ये. म्हणजे काय, मेंदूच्या पेशी नष्ट होतात. म्हणजे मेंदू कशानं बनलेला आहे? पेशींनं. कोणत्या पेशींनी बनलेला आहे? तर न्यूरॉन्स. न्यूरॉन्सनं तो बनलेला आहे. आणि ह्या ज्या न्यूरॉन्स आहेत, त्या तणावाखाली असल्यास नष्ट सुद्धा होऊ शकतात आणि होत जातात. आणि त्याच्यामुळं काय होतं नंतर-नंतर, तर माहिती लक्षात ठेवणे कठीण होते. माहिती लक्षात ठेवणे कठीण होते. म्हणजे काय? आत्ताच मी काय केलंय, हे सुद्धा त्याच्या लक्षात राहत नाही. किंवा आता आपल्याला जेवण करायचं आहे, हे पण त्याच्या लक्षात राहत नाही. मग तो कितीही तास उपाशीच राहतो. किंवा त्याला समजा टॉयलेटला जायचंय, हे सुद्धा त्याला माहीत राहत नाही, त्याच्या लक्षात राहत नाही. मग तो तसाच बसतो. तसाच बसल्यामुळं काय होतं, मग त्याचे विपरीत परिणाम त्या संस्थेवरती होतात. उत्सर्जन संस्थेवरती, किंवा भूक लागलेली आहे तरी आपल्याला तो जेवत नाही, म्हणजे जेवायचं त्याच्या लक्षात राहत नाही. तहान लागलेली आहे तरी पाणी प्यायचं त्याच्या लक्षात राहत नाही. अशा वेगवेगळ्या घटना त्याच्या बाबतीत घडतात आणि तो पाणीच पित नाही. म्हणजे त्याच्यासोबत एक व्यक्ती असावा लागतो. त्याची काळजी पूर्ण घेण्यासाठी त्याच्यासोबत एक व्यक्ती असावा लागतो, की जसं की आता त्याला प्रत्येक गोष्टी सांगाव्या लागतात. आता उठ, अंघोळ कर, किंवा आता जर टॉयलेटला जा, आता जेवण कर, आता पाणी पी, आता अंघोळ कर. असं हे दुसऱ्यानं त्याला सांगावं लागतं. असं इतपत त्याच्या मेंदूवरती परिणाम होऊ शकतो. त्यासोबत ह्या बाकीच्या ज्या खालच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा काय आहेत, फिजिकली आहेत. हेडेक आहे, अर्ध डोकं दुखणं आहे, मायग्रेन, त्यासोबत झोपेच्या समस्या, इन्सोम्निया,
अशा वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्यावरती दिसून येतात. त्यासोबत आता पुढची जी संस्था आहे ती प्रजनन प्रणाली. प्रजनन प्रणालीवरती काय परिणाम होतो? तर दीर्घकालीन तणावामुळे हायपोथॅलॅमसमधून गोनॅडोट्रोपिन रिलीज हार्मोन्सचा स्राव दाबून पुनरुत्पादक अक्षाच्या नाजूक संतुलनात व्यत्यय येऊ शकतो. म्हणजे बघा, जसे की त्वचा आणि केस यांच्याशी कोण निगडीत होतं? केरोटीन आणि काय होतं? कोलेजन. त्याच्यामध्ये व्यत्यय आल्यामुळं तिथं समस्या निर्माण झाल्या. आता इथं प्रजनन प्रणालीमध्ये कोण आहे? गोनॅडोट्रोपिन हार्मोन्स. आता हे कशासाठी गरजेचे आहेत? तर प्रजनन संस्था व्यवस्थित चालवण्यासाठी ते महत्त्वाचे आहेत. ते कार्य करण्यासाठी जबाबदार आहेत. म्हणजेच एका इमेजमध्ये आपण परत बघू शकतो बघा किंवा सेक्शुअल ॲक्सिस असं आपण त्याला म्हणू शकतो. त्या ॲक्सिसमध्ये काय सामील होतं बघा. तर ह्या ॲक्सिसमध्ये सुद्धा असंतुलन येतं. जसे की अ, हे जे ॲक्सिस आहे बघा, एच-पी-ए ॲक्सिस आपण बघितलं होतं सुरुवातीला. स्ट्रेस रिस्पॉन्स. स्ट्रेस रिस्पॉन्समध्ये कोणतं ॲक्सिस ॲक्टिव्हेट होतं? एच-पी-ए ॲक्सिस ॲक्टिव्हेट होतं. त्याच्यामध्ये काय बघितलं आपण? हायपोथॅलॅमस, पिट्युटरी, ॲड्रिनल. आलं लक्षात? हायपोथॅलॅमस कडून पिट्युटरीकडून ॲड्रिनलकडे आणि नंतर शेवटी ॲड्रिनल, कॉर्टिसॉल आणि ॲड्रिनालाईन असे स्राव स्रवत होते. त्याचप्रमाणे आता हा जो आहे तो सेक्शुअल ॲक्सिस असं याचं नाव आहे. मग याच्यामध्ये सुद्धा काय गोष्टी घडतात? हायपोथॅलॅमस, त्याच्यानंतर पिट्युटरी, एल-एच, एफ-एस-एच, टेस्टीज आणि ओव्हरी. 2 हे आहेत. आता प्रजनन संस्था पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळी असते. टेस्टीज हा पुरुषांचा भाग आहे. ओव्हरी हा स्त्रियांचा भाग आहे. आणि टेस्टीजमधून टेस्टोस्टेरॉन आणि ओव्हरीजमधून एस्ट्रोजन किंवा प्रोजेस्टेरॉन असे 2 हार्मोन्स त्या ठिकाणी स्रवले जातात. मग आता परिणाम काय होतो नेमकं स्ट्रेसमध्ये असल्यानंतर? तर यांच्या उत्पादनामध्ये घट होते किंवा याच्या उत्पादनावरती परिणाम होतो. मग त्याच्यावरती परिणाम झाल्यास काय होतं? पुढे बघा. बघा. आता इथं ज्यामुळे नंतर पिट्युटरी ग्रंथीमधून ल्युटिनायझिंग हार्मोन आणि फॉलिकल उत्तेजक हार्मोनचे प्रकाशन कमी होते. फॉलिकल उत्तेजक म्हणजे स्त्रियांमध्ये जे अंडबीज असतं आणि ते प्रजननासाठी महत्त्वाचं असतं. तर त्याच्या याच्यामध्ये सुद्धा व्यत्यय येतो असं म्हटलेलं आहे. त्यासोबत मग काय होतं परिणामी या व्यत्ययामुळे स्त्रियांमध्ये डिंबग्रंथी कार्य बिघडते आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन कमी होते. आता हा टेस्टोस्टेरॉन कशाशी जबाबदार आहे? तर सेक्शुअल क्रियाकलापासाठी तो जबाबदार आहे. लैंगिकतेशी जबाबदार आहे आणि याचं उत्पादनच झालं नाही, तर ती व्यक्ती स्त्रीपासून दूर राहते किंवा स्त्रियांवरचे आकर्षण आता टेस्टोस्टेरॉन जे आहे ते स्त्रियांविषयी आकर्षण म्हणा किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी लैंगिक क्रियाकलापासाठी ते जे जबाबदार असतं टेस्टोस्टेरॉन आणि जर कमी झालं तर त्या गोष्टीपासून तो दूर व्हायला लागतो. त्या गोष्टी नकोशा वाटतात. मग परिणामी पती आणि पत्नीमध्ये त्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात आणि स्त्रियांमध्ये डिंबग्रंथीवरती परिणाम झालेला असतो आणि पुढे काय होतं तर दीर्घकालीन तणावामुळे स्त्रियांमध्ये मासिक पाळीची अनियमितता होते. त्यासोबत वंध्यत्व आणि लैंगिक इच्छा त्या ठिकाणी त्या बिघडतात. वंध्यत्व का येऊ शकतं? तर फॉलिकल उत्तेजक हार्मोन जे आहे त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. हा फॉलिकल निर्माण होणं, अंडबीज निर्माण झालं तरच गर्भधारणा होऊ शकते. परंतु जर उत्पादन होण्यामध्ये जर त्याच्यामध्ये अडचणी येत असतील, तर ती गर्भधारणा त्या ठिकाणी होऊ शकत नाही. त्याच्यामुळं स्ट्रेसमध्ये असलेली स्त्री गर्भधारणा करू शकत नाही, असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यासोबत
पुरुषांमध्ये काय परिणाम होतात तर शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते. त्यांच्या जे ही पाहिजे निरोगी जे शुक्राणू पाहिजेत, तर कमजोर शुक्राणू असतील तर काय होतं की अंडबीज फोडून ते मध्ये जाऊ शकत नाही. असं कमजोर शुक्राणूंची परिणाम असतो. परंतु स्ट्रेसमध्ये असल्यामुळं सुद्धा शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते किंवा शुक्राणूंची संख्या सुद्धा कमी होते. त्यासोबत त्यांच्या लैंगिक इच्छा सुद्धा कमी होतात. मग समजा स्त्री असेल तर तिच्यामध्ये लैंगिक इच्छा कमी होणं आणि पुरुष असेल तर पुरुषामध्ये जोडप्यामध्ये एकामध्ये जरी हा जर परिणाम झाला तर दोघांवरतीही त्याचा परिणाम होतो थोडक्यातच. त्यासोबत पुढे जो भाग आहे तो मस्क्युलोस्केलेटल सिस्टम असा भाग आहे. मग याच्यामध्ये काय काय येतं मस्क्युलोस्केलेटल मध्ये? मस्क्युलोमध्ये मसल्स किंवा मांसपेशी आपल्या शरीरातल्या आणि हाडं दोन्हींना मिळून आपल्याला काय म्हणायचं आहे मस्क्युलोस्केलेटल सिस्टम असं म्हणायचं आहे. आणि कॉर्टिसॉलच्या भारदस्त पातळीच्या दीर्घकाळापर्यंत प्रदर्शनामुळं ऑस्टिओब्लास्ट क्रियाकलाप रोखून आणि ऑस्टिओक्लास्ट फंक्शनला चालना देऊन स्नायू वाया जाऊ शकतात किंवा हाडांवरती परिणाम होतो. आता बघा परत त्वचा आणि केस याच्यामध्ये कोणावरती परिणाम झालेला होता सांगता येईल का तुम्हाला? कशामध्ये व्यत्यय आला केरोटिन होता? केरोटिन आणि हा केरोटिन. कोलेजन. बरोबर आहे. आता आणि प्रजनन प्रणालीमध्ये कोणामध्ये व्यत्यय आला? टेस्टोस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन आणि हा एस्ट्रोजन. हा म्हणजे ह्या हार्मोन्स मध्ये परिणाम झाला, व्यत्यय आला. आता मस्क्युलोस्केलेटल मध्ये काय होतोय ऑस्टिओक्लास्ट आणि ऑस्टिओब्लास्ट हे काय आहेत तर या पेशी आहेत. जसे की मेंदूमध्ये आपण काय म्हणलो न्यूरॉन्स चेतापेशी असं आपण त्याला म्हणतो. मेंदू कशाने बनलेला आहे? चेतापेशींनी बनलेला आहे. आणि शेवटी शेवटी दीर्घकालीन परिणाम कसा आहे तर त्या चेतापेशी सुद्धा नष्ट होतात असं आपण म्हटलेलं आहे. लाखो कोट्यावधी न्यूरॉन्स त्या ठिकाणी न्यूरॉन्स मिळून तो बनलेला असतो. तसंच हाडं जी असतात ती कशानं कोणत्या सेल्सनं बनलेली असतात तर ऑस्टिओक्लास्ट अशा पेशींनी बनलेली असतात. मग ह्या ज्या पेशी आहेत ह्या हाडांच्या पेशी आहेत. पूर्ण शरीरच आपलं पेशींनी बनलेलं आहे. परंतु वेगवेगळ्या अवयवांच्या पेशी थोड्याशा वेगवेगळ्या आहेत. थोडीशी रचना त्यांची वेगवेगळी आहे. जसे की हृदयाच्या पेशी वेगळ्या प्रकारच्या बनलेल्या आहेत. हाडांच्या पेशी वेगळ्या प्रकारे बनलेल्या आहेत. बनलेल्या तर पेशीपासूनच आहे परंतु फक्त रचना त्यांची वेगळी आहे. किंवा मसल्स स्नायू जे आहेत त्यांच्या पेशी वेगळ्या आहेत. आता समजा हृदय सुद्धा स्नायूपासूनच बनलेलं आहे. परंतु इतर स्नायूसारखे ते स्नायू आहेत का? नाहीत, ते वेगळे आहेत. कारण ते अविरत काम करतात. अविरत काम करतात. मग अविरत काम केल्यानंतर त्या स्नायूवरती ताण येऊ शकतो. ते लवकर खराब होऊ शकतात. परंतु त्या हृदयांच्या स्नायूंची रचना वेगळीच असते. त्याच्या कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची रचना वेगळी झालेली असते. त्यासोबत त्वचेचे त्वचेच्या पेशी वेगळ्या असतात. केसांच्या पेशी वेगवेगळ्या असतात. तशाच प्रमाणे ऑस्टिओक्लास्ट किंवा ऑस्टिओब्लास्टच्या ज्या पेशी आहेत ह्या हाडांच्या निर्मितीसाठी संबंधित आहेत. ऑस्टिओक्लास्टच्या ज्या आहेत त्या हाडांच्या निर्मितीसाठी जबाबदार आहेत आणि ऑस्टिओब्लास्ट ज्या आहेत त्या नष्ट होण्याच्या किंवा ज्या खराब झालेल्या पेशी आहेत त्या नष्ट करण्यासाठी जबाबदार आहेत. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत बघा. एक आहे निर्माण होणं. 3 गोष्टी महत्वाच्या असतात. एक निर्माण होणं, दुसरी स्थिर होणं आणि चौथी नष्ट होणं. बरोबर आहे? तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. किंवा आपण ह्याचं उदाहरण याच्याशी सुद्धा देऊ शकतो. श्वास. श्वास घेणं जितकं महत्वाचं आहे तितकं श्वास सोडणं सुद्धा महत्वाचं आहे बघा. आता आपण श्वास घेणं गरजेचं आहे म्हणून आपण श्वास सोडणं बंद केलं तर चालेल का? चालणार नाही. ती सुद्धा क्रिया होणं गरजेचं आहे. तशाच प्रकारे आपल्या शरीरामधल्या ह्या हाडांच्या ज्या निर्मितीच्या ज्या पेशी आहेत त्याच्यामधल्या जुन्या झालेल्या नष्ट होणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि नवीन निर्माण होणं हे सुद्धा गरजेचं आहे. परंतु ताणतणावाखाली असल्यानंतर
ह्या पेशींवरती परिणाम होतो आणि हाडांच्या निर्मितीमध्ये व्यत्यय येतो. हाडं ठिसूळ होतात. म्हणजे कसं, थोडंसं जरी पडलं तरी ते हाड मोडतं. त्याच्यामध्ये चीर जाते. आणि एक एक व्यक्ती अशा असतात बघा, खूप उंचावरून जरी पडली तरी त्यांना काय होत नाही. म्हणजे हाडांची रचना मजबूत आहे. कॅल्शियम त्यांच्यामध्ये चांगलं आहे. लवचिक हाडं आहेत. परंतु ज्या व्यक्ती ठिसूळ असतात, खडूसारखं, खडू हातातून खाली पडला की पटकन फुटतो, चीर जाते. त्याप्रमाणेच अशा ठिसूळ हाडाच्या व्यक्ती सुद्धा थोडंसं जरी पाय घसरून पडल्या केल्या तरी त्यांची हाडं पटकन मोडतात. आणि विशेष या ताणतणावाखाली असलेल्या व्यक्तींमध्ये तर हाडांची रचना व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळं सुद्धा ती हाडं पटकन मोडतात, कमकुवत होतात. त्यासोबत आणखीन पुढे काय म्हटलंय बघा, हाडांची घनता कमी होते. हाडांची घनता सुद्धा कमी होते. घनता कशाला म्हणता येईल आपल्याला बघा, आपण हे बघितलेलं असेल तुम्ही, काय, ढोकळा बघितलेला असेल बघा, ढोकळा. त्याच्यामध्ये कसं असतं, सजित्र असतो. त्याच्यामध्ये छिद्र छिद्र असतात, छोटे छोटे सछिद्र असतं. परंतु त्याच्यातच जर मोठे मोठे छिद्र असतील तर, जसे की पावामध्ये असतात बघा. पाव जो असतो त्याच्यामध्ये, गोल पाव जो असतो त्याच्यामध्ये कसं असतात, ढोकळ्यासारखे छोटे छिद्र असतात का, नसतात, तर मोठे मोठे असतात. म्हणजे ढोकळ्याचं वजन बघा आणि पावाचं वजन बघा किती असतं. पावाचं कमी असतं, कारण त्याच्यात सच्छिद्रता जास्त आहे. आणि पडलं की ते लगेच फुटेल बघा. परंतु ढोकळ्यामध्ये सच्छिद्रता आहे, पण कशी आहे, कमी आहे, लहान प्रमाणामध्ये आहे. त्याप्रमाणेच घनता कमी होते हाडांमधली, हाडांची घनता कमी होते. त्यामुळं ती फुटू शकतात, तुटू शकतात. त्यासोबत आणखीन एक परिणाम होतो, तो कशावरती होतो, स्नायूवरती. तर तो काय आहे, तर स्नायू घट्ट होतात. मसल स्पाझम, ज्यामुळे अंगदुखी, कंबरदुखी यासारखे प्रकार दिसतात. किंवा आणखी काही व्यक्ती अशा असतात बघा, थोडंसं जरी काम केलं तरी त्यांचं अंग दुखतं. बरोबर आहे. आता समजा काहीतरी काढायचं काम आहे, थोडंच केलंय उगच नकळत, तरी तो हात दुखायला लागतो. किंवा सहजच आपण थोडंसं खाली बघून काहीतरी ती व्यक्ती काम केले तर लगेचच इथं आकडतं, आकडून धरतं. अशा गोष्टी. थोडंसं चाललं तर लगेचच पाय दुखतात. म्हणजे किंवा मसल्समध्ये आकडून जाण्याची जी ही आहे, प्रकार आहे, तो त्याच्यामध्ये जास्त दिसून येतो अशा व्यक्तींमध्ये. आणि ते दुखायला लागतात. हा परिणाम सुद्धा कशामुळे झालेला आहे, तर ताणतणावामुळे झालेला आहे. परत पुढे बघूया आणखीन. हा झाला मस्क्युलोस्केलेटल वरती परिणाम. त्याचा पुढचा जो आहे तो हृदयावरती होणारा परिणाम. आता त्याच्यामध्ये काय काय सांगितलंय, दीर्घकालीन तणाव हृदयाच्या वाढत्या जोखमीशी जोडला गेला आहे. हृदयाच्या अनियमित ठोका, त्याला म्हणायचं आहे अरिथमिया, हृदयाची गती वाढणे, टॅकिकार्डिया. आणि आता बघा याच्यामध्ये फरक काय काय आहे. अनियमित ठोका म्हणजे ठोक्यामध्ये सलगपणा नसणे. म्हणजे समजा आता 1 मिनिट जो असतो 60 सेकंदाचा असतो आणि प्रत्येक सेकंद जो कसा असतो समान अंतराचा असतो. परंतु ते सेकंद जर अगोदरच्या ह्याच्यामध्ये लवकर होत असतील, नंतर थोडे दीर्घ होत असतील, तर असं असेल तर ते चालत नाही. त्याचप्रमाणे ह्याच्या ठोक्यामध्ये सुद्धा अनियमितता होते. काही लवकर पडतात, काही उशिरा पडतात, परत काही लवकर पडतात, काही सामान्य पडतात. असं त्याच्यामध्ये प्रकार दिसून येतात. किंवा टॅकिकार्डियामध्ये टॅकिकार्डिया म्हणजे त्या व्यक्तीचे जे हार्टबीट आहेत ते 100च्या पुढे असतात. 110, 120, 100 असे इतके वाढलेले असतात. आणि उच्च रक्तदाब म्हणजे तर तुम्हाला माहीतच आहे. त्यासोबत हार्ट अटॅक, अशा वेगवेगळ्या गोष्टी. आणि कॉर्टिसॉल वाढल्यामुळं रक्तवाहिन्यांना सुद्धा नुकसान पोहोचतं. आणि जर त्यामध्ये नुकसान पोहोचलेलं असेल, इजा झालेली असेल, तर त्या ठिकाणी प्लेग तयार होतो. जसे की बघा शरीराला बाहेरून जर काही जखम झाली तर तिथं कसं खपली बांधते, बरोबर आहे, थोडंसं वेगळंच होतं, तिथं खरबड होतं. त्याप्रमाणे कॉर्टिसॉल हे, याच्यामुळं काय होतं,
ज्या धमन्या आहेत त्यांच्यामधून इजा होते, त्यांच्यामध्ये इजा होते. मध्ये इजा झाल्यानंतर सुद्धा जसं शरीराच्या बाहेर जखम दुरुस्त होताना क्रिया होते, खपली बांधणं, त्या ठिकाणी खरबर होणं, तसं ते धमन्यांच्या आतून होतं. आणि मग तिथं परत हे जे कोलेस्ट्रॉल वगैरे आहे ते तिथं जाऊन चिटकतात, मग ते एकमेकावरती जमा होतात आणि ती धमनी ब्लॉक व्हायला लागते. त्यासोबत अति तणावाखाली असलेल्या व्यक्तींचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सुद्धा वाढलेलं असतं किंवा ट्रायग्लिसराईडचं प्रमाण सुद्धा वाढलेलं असतं. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या हृदयविकाराशी निगडीत आहेत, हृदयावरती घात करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यासोबत हा झाला हृदय संस्थेचा भाग. त्याच्यानंतर आणखीन एक आहे श्वसन प्रणाली. श्वसन प्रणालीवरती काय काय परिणाम होतात? तर तणावाखाली असलेल्या व्यक्तीच्या श्वास घेण्यास मदत करणारे जे स्नायू आहेत, कोणाचे, कशाचे? तर फुफ्फुसाचे. फुफ्फुसाचे जे स्नायू आहेत ते घट्ट होतात. घट्ट होतात म्हणजे फुफ्फुसामधली इलॅस्टिसिटी कमी होते. इलॅस्टिसिटी कमी होते आणि श्वास घेण्यासाठी त्रास होतो. श्वसन उथळ होतं. त्याला ब्रॉन्कायटिस सारखी लक्षणं दिसू लागतात, असं आपण त्याला म्हणतो. त्यासोबत ऑक्सिजनचं प्रमाण वगैरे कमी होतं. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आता हे वेगवेगळ्या संस्थेनुसार शरीरावरती होणारे परिणाम आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. एक इमेज बघूया थोडक्यात. वेगवेगळ्या अवयवानुसार सांगितलेलं आहे. थोडक्यात आता समजा स्किन, त्याच्यामध्ये काय म्हणलं, स्किन किंवा हेअर्स, त्याच्यामध्ये हेअर लॉस, डल ब्रायटल हेअर्स म्हणजे केस जे आहेत ते रुखे दिसणं, सतेज नसतात, त्याच्यावरती कांती गेलेली असते किंवा ते पटकन तुटतात. असं हातामध्ये दोन्ही बोटांमध्ये धरून जर आपण त्याला ओढलं तर ते पटकन तुटतात, अशी ते प्रक्रिया झालेली असते. त्यासोबत ब्रायटेल नेल्स म्हणजे नख सुद्धा ठिसूळ झालेली असतात, तुटतात. ड्राय स्किन, ॲक्नी, डिलेड टिश्यू रिपेअर्स असे वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या स्किनमध्ये सांगितले. गटमध्ये गटमध्ये म्हणजे लहान आतड्यामध्ये न्यूट्रिएंट ऑब्सॉर्प्शन म्हणजे काय? आपण जे घेतलेलं अन्न आहे, घेतलेल्या अन्नातील घटक जे असतात, काय काय असतात? जसं की कॅल्शियम असतं, प्रोटीन्स असतात, विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, ग्लुकोज असतं. या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या कशामध्ये आहेत? अन्नामध्ये आहेत. आणि त्या अन्नातील शोषून घेण्याचं जे काम कुठं होतं न्यूट्रिशनचं, तर लहान आतड्यामध्ये होतं. आणि जी व्यक्ती तणावाखाली असते, ताणतणावाखाली असते, अशा लोकांच्या ह्या न्यूट्रिशन मध्ये परिणाम होतो. म्हणजेच काय? ते शोषून घेत नाहीत. अन्नातील जे आवश्यक घटक आहेत ते शोषून घेत नाहीत. त्यामुळं काय डायरिया वगैरे, कॉन्स्टिपेशन, इंडायजेशन, अपचन, ब्लोटिंग, पेन अँड डिस्कम्फर्ट. डिस्कम्फर्ट म्हणजे आपण सहजच असं म्हणतो, कसं तरी वाटतंय असं म्हणतो बघा, अशा प्रकारे. अशी वेगवेगळी लक्षणं त्याच्यात सांगितलेली आहेत. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, डिक्रीज्ड हार्मोन्स प्रोडक्शन, डिक्रीजेस इन लिबिडो, इन्क्रीज इन PMS सिम्पटॉम्स, असं सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि जॉईंट अँड मसल्स मध्ये काय सांगितले बघा. जॉईंट्स मध्ये इन्क्रीज्ड इन्फ्लामेंटेशन म्हणजे हे जे सांधे जे आहेत त्यांच्यामध्ये सूज येते. सूज येते, त्यासोबत अकडन होते सांध्यामध्ये, म्हणजे सांध्यांच्या हालचाली करायला गेले की ती सांधे दुखायला लागतं. टेन्शन, अचीज अँड पेन्स, मसल टाइटनेस. अचीज पेन्स म्हणजे दुखणं, स्नायूंचं दुखणं, आणि मसल टाइटनेस म्हणजे त्यांच्यामध्ये कडकपणा येणं, मसल्समध्ये कडकपणा येणं. आता बाकीचं तर हे आपण वरचं बघितलेलं आहे सगळं. थोडक्यात ते अगोदर मराठीमध्ये होतं, हे इंग्रजीमध्ये दाखवलेलं आहे. आणि अवयव दाखवलेले आहेत वेगवेगळे त्याच्यानुसार, त्याच्या संबंधित त्याच्यानुसार.
तर शारीरिक जे परिणाम आहेत ते या ठिकाणी संपतात. आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगू शकता की हे असं असं होऊ शकतं बघा, किंवा आपण कधी अनुभवलेलं आहे की मी ज्यावेळी स्ट्रेसमध्ये होतो त्यावेळी मला असं व्हायचं, असं कधी आहे का? काही जणांच्या डोळ्यापुढे अंधारी आहेत. गट हेल्थ किंवा खराब होते. काय काय गट हेल्थ खराब होते, पोट साफ होत नाही, बऱ्याच झोपेवर परिणाम होतो. ठीक आहे. आता बघा, हे जे प्रकार आपण सगळे पाहिले ताणतणावाचे, हे मानसिक तणावाचे परिणाम होते, मानसिक तणावाचे प्रकार होते. आता आणखीन एक छोटासा भाग बघायचा आपल्याला, शारीरिक तणाव. लिहून घ्या, शारीरिक तणाव. आता परीक्षेमध्ये असा पण प्रश्न येतो, मानसिक तणाव आणि शारीरिक तणाव स्पष्ट करा. आतापर्यंत जे बघितलेले प्रकार होते ते सगळे मानसिक तणावाचे होते. आता जे थोडं बघायचं आहे एक 5 मिनिटांमध्ये पुढचा भाग, तो आहे शारीरिक तणावाचा. म्हणजे मन तणावामध्ये जातं, शरीर पण तणावामध्ये जातं का? जात असेल का? किंवा शारीरिक तणाव कशाला म्हणता येईल, तुम्हाला वाटतं कशाला म्हणता येईल? किंवा शरीर तणावाखाली जातं का? हो सर, त्यावेळेस आपण आजारी असतो ना. हा हा हा. आजारी असतो त्यावेळेस शारीरिक किंवा तणाव निर्माण होतो. एक्झर्शन वगैरे पण झालं तरी काम जास्त. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, बघा बघूया आपण त्याच्या बाबतीत काय आहे. आणि काही काही वेळा असा प्रश्न असतो की फक्त शारीरिक तणाव स्पष्ट करा. दोन प्रकारचे प्रश्न, एक आहे शारीरिक आणि मानसिक स्पष्ट करा, आणि एक आहे फक्त शारीरिक तणाव स्पष्ट करा. असा एक, हे येतातच बरं का, हमखास वारंवार आलेले प्रश्न आहेत असे. आणि आपल्या नोट्समध्ये जे जे पॉईंट घेतलेले आहेत ते सगळे मन लावून वाचायचे किंवा वारंवार वाचायचे, जेणेकरून पटकन लक्षात राहतं. आणि जवळपास जशाच तसे सुद्धा प्रश्न त्याच्यावरती येतात, जशाच तसे. आणि वारंवार आलेले प्रश्न आहेत, ते सगळ्या प्रश्नांचा विचार करूनच ह्या नोट्स बनवलेल्या आहेत. त्याच्यामुळं ते सुद्धा तुम्हाला सोपं होणार आहे. आता बघा, शारीरिक तणाव किंवा त्यालाच आपण फिजिकल स्ट्रेस असं म्हणूयात. आणि अगोदरचा होता तो मानसिक तणाव आणि मेंटल स्ट्रेस असा होता. आता मानसिक तणावाचा परिणाम मनावरती होणार होता, आणि शारीरिक तणावाचा परिणाम कशावरती दिसून येतो, तर शरीरावरती दिसून येतो. दोन्ही मधला फरक मुख्य हा आहे. त्यासोबत आणखीन काय म्हणलंय, तणावाखाली असलेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अनेक हार्मोनल आणि जैव रासायनिक बदल होतात व त्यामुळे शरीरात एक प्रकारचे असंतुलन निर्माण होते. अशा असंतुलित परिस्थितीत शरीराला काम करताना शारीरिक तणाव निर्माण होतो. म्हणजे काय, आता तणावाखाली असणाऱ्या व्यक्तींची आपण लक्षणं पाहिली बरीच. शरीरामध्ये असे वेगवेगळे प्रकार होतात. हृदयाचं धडधडणं वाढतं, रक्ताची गती वाढते, शुगर वाढतं. तर म्हणजे ही शरीराची सामान्य अवस्था आहे का हो? नाही, शरीराची असामान्य अवस्था आहे. मग असामान्य अवस्थेमध्ये शरीराला काम करण्यासाठी काय होतात, मग शरीरामध्ये तणाव निर्माण होतो. म्हणजे समजा हृदय जर रक्त जास्त पाठवत आहे, मग तर त्या रक्ताचं काय करायचं, मग त्याचा वापर कसा करायचा? बरोबर आहे. मग ते वापर करण्यासाठी ते गुंतून जातं. काय करावं लागेल? किंवा ब्लड प्रेशर वाढलेलं आहे किंवा रक्तामध्ये साखर वाढलेली आहे, तर त्या अतिरिक्त साखरेचं काय करायचं? बरोबर आहे. कसा वापर करायचा त्याचा, किंवा त्याची विल्हेवाट कशी करायची? म्हणजे सामान्य असलेल्या व्यक्तीमध्ये मात्र ते ठीक असणार आहे, परंतु हे असं वाढलेलं वगैरे असेल तर त्याच्यामध्ये मग त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी शरीर काय होणार आहे, त्याच्यामध्ये गुंतणार आहे. म्हणजेच शरीर कशाखाली जाणार आहे, तणावाखाली जाणार आहे. थोडक्यात कसं, जर आपल्याला एकच काम असेल किंवा नियमित काम असेल तर ते आपण व्यवस्थित पार पाडतो बघा. समजा आपला एक शेड्यूल आहे किंवा 10 ते 5 आपली अशी ड्युटी आहे, आणि त्या ड्युटीमध्ये अशी वेगवेगळी कामं आपल्याला रोजची दैनंदिन ठरलेली आहेत, ती रेग्युलर जर करत असेल तर आपण रेग्युलर करतो.
परंतु 10 ते 5च्या ड्युटीमध्येच एखादा वेगळाच कार्यक्रम आला मध्ये, तर काय होतं, तर आपल्या ह्याच्यावरती आपल्या यंत्रणेवरती तणाव येतो. म्हणजे त्या कार्यक्रमाचं आटोपणं, त्या गोष्टी हे करणं आणि आपलं दैनंदिन काम करणं, असं दोन्हीवरती म्हणजे काय होते, धावपळ होते. आपल्या कार्यामध्ये तणाव निर्माण होतो. त्याचप्रमाणे शरीरामध्ये सुद्धा शरीरातील वेगवेगळ्या पेशी वगैरे, हार्मोन्स वगैरे व्यवस्थित काम करत असतील, तर ठीक आहे. परंतु असं वाढलेलं हे ते असेल, तर त्याला व्यवस्थापन करण्यासाठी मग शरीरावरती ताण येतो, असं थोडक्यात त्याला शारीरिक तणाव असं म्हणायचं आहे. मग असा जो तणाव आहे, मग तो कधी-कधी येतो. फक्त स्ट्रेसमध्ये असल्यासच येतो का? तर स्ट्रेसमध्ये असल्यास तर येतोच. पण आणखीन काही गोष्टी असताना सुद्धा येतो. जसं की अपघात झालेला असेल, तीव्र इजा झालेली असेल किंवा शस्त्रक्रिया झालेली असेल. आता शस्त्रक्रिया म्हणजे काय? तर आपली त्वचा जी आहे, आपण ती काय करतात, ती फाडली जाते. तिच्यामध्ये टाके पडतात, तिच्यामधून रक्त वाहिलेलं असतं किंवा ज्या अवयवावरती शस्त्रक्रिया झालेली आहे, त्याच्यावरती काही गोष्टी करण्यात आलेल्या असतात. म्हणजे शरीर जे आहे, ते सामान्य अवस्थेमध्ये न राहता असामान्य अवस्थेमध्ये गेलेलं असतं. तर अशा वेळी सुद्धा किंवा तीव्र इजा म्हणजे काय? समजा अपघातामध्ये एखाद्याचा पाय गेलेला आहे किंवा एखाद्याचा हात गेलेला आहे. ह्याला आपण तीव्र इजा असं म्हणू शकतो. मग त्यावेळी सुद्धा शरीर तणावाखाली येतं. त्यासोबत आणखीन कधी तणावाखाली येतं, तर आजारी असल्यास. आजारी म्हणजे काय? जसं की व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन. मग समजा आता कोविड जो होतो, कोविड होता तो कसा होता? सहसा तर त्याला व्हायरल इन्फेक्शन असं म्हणायचं. मग ते झालं, की काय-काय व्हायचं? मग शरीराची सामान्य अवस्था राहायची का? राहायची नाही. तर काय व्हायचे बदल त्याच्यामध्ये? तर अंग दुखायला लागायचं, श्वास घ्यायला त्रास व्हायचा, ऑक्सिजन कमी प्रमाणामध्ये व्हायचं. त्यासोबत खोकला येणं, शिंका येणं, सर्दी येणं, अशा वेगवेगळ्या डोकं दुखणं, या सगळ्या गोष्टी शरीरामध्ये जर घडत असतील, तर मग ते शरीर सामान्य अवस्थेत आहे का? तर नाही, असामान्य अवस्थेत आहे. म्हणजे शरीर काय आहे? तणावाखाली गेलेलं आहे. त्यासोबत तीव्र शारीरिक श्रम किंवा अतिश्रमामुळं सुद्धा शरीर तणावाखाली जातं. म्हणजे समजा थोडक्यात उदाहरण काय सांगूया आपण. आपण दिवसभर शारीरिक कष्ट केलेलं आहे. भरपूर कष्ट केले. बघा एकेका दिवशी असं घडतं सुद्धा. आपण रोजचं काम थोडंसं असतं, परंतु एखाद्या दिवस असं घडतं, की त्या दिवशी आपल्याला भरपूर काम लागलेलं असतं. मग अशा वेळी मग ते दिवसभर जर केलेलं असेल, तर संध्याकाळी आपल्याला पटकन झोप लागते किंवा काम झाल्याच्या नंतर आपल्याला आणखीन ते करावंसं वाटत नाही. काम करावंसं वाटत नाही. म्हणजे काय? अशा वेळी सुद्धा हे शरीर तणावाखाली गेलेलं आहे, असं आपण त्या ठिकाणी समजू शकतो. त्यासोबत पर्यावरणातील प्रदूषण जसे की कीटकनाशक असतील, तणनाशक असतील, अपुरा प्रकाश असेल, रेडिएशन असेल, ध्वनी प्रदूषण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स, वायू प्रदूषण, अशा वेगवेगळ्या गोष्टीचा परिणाम सुद्धा आपल्या शरीरावरती होत असतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे काय? आता आपण जे हे वापरतोय, मोबाईल्स वापरतोय, त्याच्यामधून ज्या निघणाऱ्या वेव्हज आहेत. आता अगोदर 1G, 2G इंटरनेट चालायचं, 3G चालायचं, 4G चालायचं. आता 5G आले. 5G आले म्हणजे हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक ज्या फील्ड आहेत, त्याच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या, त्यांची गती कशी झालेली आहे? वाढलेली आहे. आणि त्याचा परिणाम सुद्धा आपल्या शरीरावरती होतो. किंवा आपण ज्यावेळी कॉल वगैरे करतो, त्यावेळी सुद्धा ज्या वेव्हज ह्या मोबाईलमधून जातात किंवा टॉवरकडे जातात किंवा तिकडून फोन आल्यानंतर ज्या वेव्हज येतात, त्याचा परिणाम सुद्धा नकळत आपल्या शरीरावरती होतोय, तो कळत नाही आपल्याला. बरोबर आहे. म्हणजेच त्याला रेडिएशन असं आपण म्हणू शकतो. अशा रेडिएशनमुळं आपल्या शरीरावरती वेगवेगळे परिणाम होतात. त्याच्यामुळं शरीर तणावाखाली जातं. तणनाशकं म्हणजे बघा आजकाल प्रत्येक गोष्टीवरती फवारण्या आलेल्या आहेत. बरोबर आहे. किंवा तणनाशकाच्या ज्या फवारण्या आहेत, फक्त गवतावर केली, तरी तिच्यातलं औषध कशावरती पडतं? मातीवरती पडतंच. आणि ते मातीवरती पडलेलं औषध पावसाच्या पाण्यामध्ये मिसळतं आणि नदी, नाले, ओढे किंवा पाण्याचे जे सोर्स आहेत त्याच्यामध्ये मिसळलं जातं. पुन्हा ते पाण्याद्वारे कळत-नकळतपणे आपल्या शरीरामध्ये जाणं किंवा ज्यावेळी पिकांवरती फवारणी केलेली असते.
आता एक एक फवारण्या कशा आहेत बघा, एक फवारणी केली की ती फवारणी 90 दिवस काम करते. 90 दिवसापर्यंत. आता कोथिंबीर जी आहे त्याच्यावर अशा फवारणी आलेल्या आहेत की एकदा फवारलं की कोथिंबीर काढेपर्यंत त्याच्यावरती आळी पडणार नाही. म्हणजे तितके दिवस ते औषध काम करणार आहे. 90 दिवस काम करणार आहे. काय म्हणून? कीटकनाशक म्हणून करणार आहे. मग आता समजा ती कोथिंबीर जी आहे ती 90 दिवसाच्या अगोदरच काढली, बरोबर आहे, आणि ती विक्रीला आली, आणि विक्रीला आल्यानंतर आपल्या पोटात गेली. मग अशा वेळी ते 90 दिवस जे काम करणारं औषध असतं ते आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये करेल का हो? कीटकनाशक म्हणून जे काम करणार होतं ते 90 दिवस, तेच आपल्या पोटात गेल्यानंतर पण करेल का? हो. करणारच आहे, साहजिकच हो. आहे. किंवा आता हम्म. साधं सोयाबीन जरी असलं तरी त्याच्यावरती फवारल्या जाणाऱ्या फवारण्या 90 दिवस काम करतात. म्हणजेच नंतर जे आपल्या पोटात जातं त्याच्यावरती सुद्धा आपल्या शरीरामध्ये त्याचे परिणाम होतात. कळत नकळतपणे परिणाम होतात. कीटकनाशकाचे होतात, तणनाशकाचे होतात. अपुरा प्रकाश म्हणजे काय? ज्या उंच बिल्डिंग्ज असतात बघा पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, सूर्यप्रकाशच पूर्ण पुरेसा मिळत नाही. तर त्याच्यामुळं सुद्धा शरीरावरती परिणाम होतो. आता ही ज्या गोष्टी आहेत ह्या शहरामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात अपुऱ्या प्रकाशाच्या. प्रखर उष्णता, प्रखर असलेला जो सूर्यप्रकाश आहे तो शरीरावरती पडतच नाही. तो सुद्धा गरजेचा आहे आपल्या शरीरासाठी. मग न पडल्यामुळं सुद्धा वेगवेगळे आजार किंवा वेगवेगळे विकार आपल्या शरीरामध्ये होतात आणि शरीर आपलं पर्यावरणीय प्रदूषणामुळं तणावाखाली येऊ शकतं. किंवा आणखीन पुढच्या जी गोष्टी आहेत, आहारातील ताण. आहारातील ताण कशाला म्हणता येईल? तर पोषणाची कमतरता, अस्वास्थ्यकारक खाण्याच्या सवयी किंवा खाण्याच्या सवयीमध्ये अनियमितता. पोषणाची कमतरता म्हणजे काय? समजा एखाद्या व्यक्तीला भात आणि डाळच आवडते, भात वरणच आवडतं, तर तो त्याच्यावरतीच भर देतोय 3 टाईम. दुसरं काही खातच नाही. किंवा एखादी व्यक्ती चपाती आणि भाजी वगैरे खाते. तर आहारामध्ये इतर गोष्टींचा समावेश नसल्यामुळं पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत, आणि पोषक तत्व न मिळाल्यामुळं शरीराची ज्या विकासाची जी जडणघडण आहे ती व्यवस्थित होत नाही, आणि होत नाही म्हणून काय होतं, शरीर कशामध्ये जातं? तणावाखाली जातं शरीर. हे कशामुळं घडलं? पोषण तत्वाच्या कमतरतेमुळं. आता दुसरं काय? अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी. म्हणजे समजा एखाद्याला शुगर आहे आणि तो साखर खातोय, गोड खातोय. हे काय आहे? अस्वास्थ्यकर खाणं आहे. एखाद्याला बीपी आहे, तो मीठ खातोय, वरून घेऊन खातोय, त्याला खरट आवडतंय. म्हणजे हे अस्वास्थ्यकर आहे. आणि खाण्याच्या अनियमित समयी कधीही खातोय. म्हणजे ह्या वेगवेगळ्या गोष्टीमुळं सुद्धा आपलं शरीर तणावाखाली जाऊ शकतं. त्यासोबत आणखीन पुढे काय म्हणले बघा, शारीरिक ताण म्हणजे होमिओस्टेसिसमध्ये व्यत्यय आणणाऱ्या अंतर्गत किंवा बाह्य तणावांना शरीराच्या प्रतिसादाचा संदर्भ आहे. होमिओस्टेसिस म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला? वेळेवर उठणं. आता समजा रात्री झोपलोय तर सकाळी जाग येणं गरजेचं आहे का हो? हो. का नाही? हो. नाही नाही, वेळेवर गरजेचं आहे. जागे. रात्री झोपलेलं सकाळी उठलं तर बरं आहे, नाही उठलं तर अवघड होतं मग. म्हणजे हे जे चक्र आहे, आणि रात्री झोप पण यायला पाहिजे आपल्याला, बरोबर आहे का? नाही झाली तर उलट झालं तर बघा, सकाळी जाग यायला पाहिजे, जर नाही आली तर, किंवा रात्री झोप यायला पाहिजे, नाही आली तर, दोन्ही पण अवघडच आहे, बरोबर आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी म्हणजेच काय होतं बघा, निसर्गाचं आणि शरीराचं कसं संतुलन असतं बघा. सूर्य मावळला, अंधार पडला की झोप यायला लागते. म्हणजे वातावरणाचा परिणाम शरीरावरती असा असतो. आणि सूर्य उगवला म्हणजे जाग येते प्रकाशाला. सूर्य उगवला, प्रकाशाला म्हणजे जाग येते. हे कशावरती आहे? हे शरीरामध्ये काही रसायनं असतात त्याच्यावरती ते परिणाम होत असतो. अंधार पडला की मेलाटोनिनचं स्रावणं वाढतं, असं असतं. म्हणजे जाग येणं किंवा झोप येणं अशा ज्या गोष्टी आहेत होमिओस्टेसिस,
शरीरावर जर ताण आलेला असेल तर याच्यामध्ये सुद्धा व्यत्यय आलेला असतो. किंवा या क्रिया ज्या आहेत त्या व्यवस्थित होत नाहीत. म्हणजे रात्र झाली तरी झोप येत नाही, दिवस उघडला तरी जाग येत नाही, असं पण घडत असतं. किंवा कधी जागायचं आहे ते कळत नाही, म्हणजे 3लाच उठून बसतं असं. सकाळी 7ला उठायचं आहे परंतु ते 3लाच उठते माणूस, म्हणजे त्याच्या चक्रामध्ये काय झालेला आहे, बदल झालेला आहे. ठीक आहे, थांबूयात, मग वेळ झालेली आहे. बाकीचा जो भाग आहे तो उद्या बघूया. कळतंय ना सर, राटकर सर? कळतंय सर, कळतंय. आता पुढचा भाग जो आहे तो महत्वाचा आहे, तो सुरू होतो आता. म्हणजे काय, इतके दिवस काय बघितलं, ताण म्हणजे काय बघितलं आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम म्हणजे काय बघितलं. आता पुढे आहे तणावाचं व्यवस्थापन. आता बघा, इतके दुष्परिणाम शरीरावरती बघितलं आपण तणावाचे, मग आता त्याचं व्यवस्थापन गरजेचं आहे का, असं वाटतंय का तुम्हाला? बरोबर आहे. एवढे दुष्परिणाम आहेत तणावाचे, मग त्याचं व्यवस्थापन होणं सुद्धा गरजेचं आहे. मग ते कशा प्रकारे करता येईल, त्याच्यामध्ये योगामधला कुठला कुठला भाग वापरता येईल, ते सगळं आपण आता ते पुढच्या ह्याच्यामध्ये सुरू होतं. ठीक आहे, थांबूयात मग.